हिंगोलीहून पुण्याकडे जाताना एसटी बसच्या चाकाचा एक्सल तुटला। औंढा तालुक्यातल्या खांडेश्वरी देवीजवळ हा बसचा अपघात झाला। सुदैवाने चालकाने बस तातडीने रस्त्याच्या कडेला लावली, त्यामुळे चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील 40 प्रवासी थोडक्यात बचावले। देहू नगर पंचायतीने प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने टाळ मृदंगाच्या घोषात प्लास्टिकची अंत्ययात्रा काढली। सर्व विक्रेत्यांना नागरिकांना प्लास्टिक वापरू नये असं आवाहन केलं आहे। या अंत्ययात्रेवेळी जवळपास 5 किलो प्लास्टिक गोळा केलं। वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणाऱ्या अरुणावती नदीमध्ये घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। पात्रात गणेश मंदिर ते जुनी वस्ती भागात मोठ्या प्रमाणात कचरा, शेवाळ, झाडे झुडपं, जलपर्णीमुळे अरुणावती नदी घाणीच्या विळख्यात आलेली आहे। तर मच्छर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय। उल्हासनगरच्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। कॅम्प नंबर 5च्या गणेश नगरमधील शौचालयात वारंवार स्लॅब पडतो। नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। तर शौचालयाजवळच्या नाल्याची साफसफाई न झाल्याने पावसात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती आहे। इथल्या समस्यांकडे मनपानं लक्ष द्यावं अशी नागरिकांची मागणी आहे। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील सुपा शहरातील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे आणि MIDCच्या हद्दीमध्ये गेली अनेक वर्षांपासून मोठं अतिक्रमण झालेलं होतं। अनधिकृत बांधकामामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली।